नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. तर शुभ सकाळ सर्वांना. तुम्हाला कळालंच असेल की सकाळची वेळ आहे आणि माझं चाललेलं आहे नेहमीप्रमाणे सडा रांगोळी. तर मी खूपदा बघितलं आहे की तुम्हाला माझं हे जे रुटीन आहे ना ते खूप आवडतं सकाळचं. तर त्यामुळंच मी आज तुमच्याबरोबर हे रुटीन माझं शेअर करते. तर बघा, सणवार जवळ आले की आवर्जून कराव्या लागणाऱ्या ही जी कामं आहेत, सडा रांगोळी, तर ती करावीच लागते. त्याशिवाय सण असल्यासारखाच वाटत नाही आणि अंगणाला सुद्धा आपल्या शोभा येत नाही. तर असो, तर एका दादांनी मला प्रश्न विचारला होता मागचा ब्लॉग बघून, की तुम्ही अंगणामध्ये किल्ला बांधता का? प्रत्येक घरी किल्ला हा बांधला जातो ह्या भागामध्ये. तर थोडी त्यांनी माहिती मला विचारलेली आहे, त्याबद्दलच मी आज थोडीशी माहिती सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व किल्ल्याप्रती एक आदरभाव म्हणून सातारा भागामध्ये प्रत्येक घरासमोर दिवाळ सणाला किल्ला केला जातो. दिवाळी सण हा दिव्यांचा, लक्ष्मीचा, आनंद आणि मौज मजा करण्याचा. तर जर समजा गडकिल्ले आणि महाराजच नसते किंवा महाराजांनी आपल्याला हे स्वराज्य मिळवून दिलं नसतं, तर आपण आज हे सण साजरी करूच शकलो नसतो. त्यामुळे सर्वात आधी इथे शिवरायांना वंदूनच हे सण साजरे केले जातात या भागामध्ये तरी. आणि मुलांवर सुद्धा तसेच संस्कार व्हावेत, त्यांच्यासारखेच मुलं आपली घडावीत, यासाठी मुलांना इतिहास कळावा, ह्यासाठी घराबाहेर किल्ल्याची बांधणी केली जाते. आणि किल्ल्याची बांधणी करताना प्रत्येक किल्ल्याची नावं घेऊन त्यांना सांगून प्रत्येक गडाचा एक किस्सा मुलांच्या कानावर पडायला हवा. जसं की जवळच आमच्या प्रतापगड आहे, तर तुम्हाला ना अफजल खानाचा वध हा तर किस्सा आठवलेला असेल. महाराजांचं चातुर्य, हुशारी मुलांच्या कानावर घातली जाते आणि मग त्यांना सांगितलं जातं की कसं आहे, कसे होते आपले महाराज आणि त्यांनी काय केलं आपल्या हिंदू धर्मासाठी. जेव्हा कोजागिरी पौर्णिमेला रायगडावर हिरकणी दूध घालायला जाते आणि गडाचे दरवाजे बंद होतात, तेव्हा काय होतं, हिरकणी कशी गड उतरते, त्या हिरकणीच्या शौर्याची आणि धाडसाची कथा इथे मुलांना सांगितली जाते. रायगडाचं बांधकाम जे आहे ते इतकं कडक पद्धतीनं आहे की तिथून फक्त पाणी खाली जाऊ शकतं आणि वारावर येऊ शकतो. तर तुम्ही जर हिरकणी पिक्चर बघितलं असेल तर तुम्हाला कळेलच. ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेले आहे त्यांना स्मरूनच हा सण साजरी केला जातो आणि पहिला दिवा इथे त्यांना लावला जातो. आपण जे सण साजरी करतोय ते खरं तर त्यांच्याचमुळं करतो आहे. त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं म्हणूनच. तर अशी आहे किल्ल्यामागची कथा. सडा आणि रांगोळी झालेली आहे, लोटून झाडून बाहेरचं सगळं आवरलेलं आहे, घरातलं सुद्धा लोटून झाडून झालेलं आहे. आणि आता देवपूजा करणार आहे. मस्तपैकी काहीतरी चहा किंवा कॉफी पिते आणि नंतर तुमच्याबरोबर मी बेसन बर्फी आणि चकलीची रेसिपी शेअर करते. आणि इथून पुढचं रुटीनसुद्धा कंटिन्यू करा, कारण आज ना मार्केटमध्ये जायचं आहे, मुलांना कपडे घ्यायचे आहेत आणि अजून बघूया काय काय खरेदी करता येईल. तर आज बरं आत्ता वाजलेले आहेत 7-7:30 वाजले असतील. तर दिवसभराचं जे थोडं शूट करणार आहे आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता उद्या आहे वसुबारस. आजच बऱ्यापैकी सगळी तयारी केली पाहिजे. तर चला माझ्याबरोबर कंटिन्यू राहा आणि बघूयात आता काय काय होतं आहे, काय काय खरेदी, कसे ड्रेस चॉईस करतायत किंवा साडीचं पण काय हो म्हणतायत की नाही म्हणतायत, अजून मला काही माहिती नाही. साडीचं काही ठरवलेलं नाही आहे, साडी घ्यायची की नाही, पण नक्कीच आकाशकंदील घ्यायला जायचं आहे. आणि मुलांना किल्ल्यावर सैनिकसुद्धा घ्यायला जायचे आहेत, तर सैनिक खरेदी करायचे आहेत, आकाशकंदील खरेदी करायचे आहे. आणि बऱ्यापैकी ना लाईटिंग किंवा माळा वगैरे आहेत, तर आज डेकोरेशन करायचं आहे. कारण आज ना उद्या वसुबारस आहे, आज बुधवार आहे, तर आजच डेकोरेशनसुद्धा घरातलं कंप्लीट झालं पाहिजे, फराळसुद्धा केलं पाहिजे आणि मुलांना कपडेसुद्धा घेतले पाहिजे. तर चला गरमागरम चहा किंवा कॉफी पिऊया आणि इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया.
मस्त देवपूजा झालेली आहे आणि जरा लवकर उठलं ना की देवपूजा अगदी मनासारखी होते. तर सकाळी सकाळी मी सर्वात आधी लोकजागरण श्लोक ऐकते. मला जरा बरं वाटतं आणि पॉझिटिव्ह पण वाटतं. त्यामुळं एकदा तुम्ही नक्की ऐकून बघा लोकजागरण श्लोक. आज दिवाळी फराळाला सुरुवात करायची होती, त्यामुळे आज रोजची जी कामं आहेत स्वच्छतेची आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा पटापट मी आवरला होता आज. तर आत्ता वाजलेले आहेत 11 आणि संपूर्ण स्वयंपाक झाला. अंडाकरी केलेली आहे, भाकरी आणि भात. तर लोणी हलवून तूप कढईला ठेवलेलं आहे आणि आता 1 तास 11 वाजलेले आहेत. तर आता 11 ते 12 एडिटिंगचं जे काम आहे ते एडिटिंगचं काम करणार आहे मी आणि मग 12 ते 1 असं मग फराळ जे काही फराळ ठरवलं आहे करायचं तर ते करणार आहे. 1 वाजता आयुष स्कूलमधनं येणार आहे, शेवटचा पेपर आहे आज त्याचा ड्रॉइंगचा. मग तो स्कूलमधनं आल्यानंतरच मग ठरवलेलं आहे की मार्केटला जायचं आणि मग खरेदी करायची. आता मी एडिटिंगचं काम करते, तोवर आता तुम्ही ही फराळाची रेसिपी पाहून घ्या. तर मी आज करणार आहे चकली. तर सुरुवात खरं तर चकलीपासूनच झालेली आहे. तर बघा 1 वाटी मी इथे फुटाणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 वाट्या आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर ही चकली खूप सोपी आहे करण्यासाठी. प्रमाण फक्त व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही. आणि भाजणीच्या चकलीपेक्षा किंवा चकली मसाला वापरून चकली करण्यापेक्षा ही सुद्धा चकली त्याच चकली इतकी टेस्ट होती. त्याहून अधिक म्हटलात तरीही चालेल तुम्ही, कारण खूप टेस्टी होती आणि बिघडण्याची शक्यता कमी असते. तर प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या. 1 कप जो आहे तो फुटाणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा कप नसेल तर तुम्ही कुठलीही वाटी वापरली तरीही चालेल. आता आपल्याला ना पांढरे तीळ घालायचे आहेत यामध्ये. 1 चमचा पांढरा तीळ घाला. तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तुम्ही जो वापरता तो लाल तिखट मसाला किंवा लाल तिखट घाला यामध्ये आणि थोडंसं कोमट पाणी करायचं आहे. गरमसुद्धा नाही बरं का, कोमट. आणि कोमट पाणी करून आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा की ही टीप महत्त्वाची आहे. पीठ पातळ होता कामा नये. पीठ जर पातळ झालं तर मग चकली बिघडेल. जितकं घट्ट होईल पीठ तितकं चांगलं आहे. घट्ट पीठ मळण्याचा प्रयत्न करा. आणि आता पीठ पहा मी छान मळलेलं आहे आणि घट्टसर मळलेलं आहे. तर पहा चकली किती छान गोल गोल पडते आणि छान काटेदारसुद्धा झालेली आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे. यात फक्त पांढरं तीळ, मीठ, लाल तिखट एवढंच घातलेलं आहे. आता तेल छान कडक आपल्याला तापू द्यायचं आहे आणि यामध्ये उलथण्याच्या साहाय्यानं चकली उचलायची आणि तेलामध्ये घालायची आहे. तुम्ही जेव्हा चकली तेलामध्ये घालाल तेव्हा तेल कडक तापलेलं असावं. तर थोडंसं पिठाचा गोळा तुम्ही तेलामध्ये टाकून पहा. तो जर वर आला तर समजायचं तेल कडक तापलेलं आहे आणि आपल्याला मग त्यामध्ये कडक तेलामध्ये चकली घालायची आहे. थंड तेल असता कामा नये एवढं लक्षात ठेवा. आता आपण बेसन बर्फी करायला घेऊयात. चकली खूप छान कुरकुरीत झालेली आहे. बेसन बर्फी करण्यासाठी इथे 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी पिठी साखर असं घेतलेलं आहे. तर ज्या वाटीनं तुम्ही बेसन पीठ मोजाल तीच वाटी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स मोजण्यासाठी घ्यायची आहे. आता आपण तूप यामध्ये घातलेलं आहे. तूप वाटीभर घेतलेलं आहे. तर थोडंसं मी वाटीत शिल्लक ठेवलेलं आहे आणि हे तूप आता छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात. आता बेसन पीठ घातल्यानंतर जास्तही तूप कडक करायचं नाही आहे. थोडंसं कोमट झालं की आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला तुपामध्ये बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला बेसन पीठ हलवायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल मी आता रवा घालणार आहे बेसन पिठामध्ये. तर बेसन पीठ आणि रवा भाजल्या जाईल का? तर जातं. दोन्हीही जे इन्ग्रेडियंट्स आहे एकत्र तुम्ही भाजलेत तरीही चालेल. रवा आणि बेसन पीठ एकत्र करून भाजा, छान भाजला जातो. आणि आता हळूहळू आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर थोडं प्रमाण वाढवायचं असेल तरीही चालेल. थोडंसं बेसन पीठ अर्धा वाटी इथं वाढवलं तरीही चालेल. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीनं वाढवू शकता, कमी जास्त तुम्ही करू शकता. तर थोडंसं तूप घालत आपल्याला हे मिश्रण भाजायचं आहे. आता तुम्ही हे मिश्रण बघत असाल की छान एकजीव झालेलं आहे. तर लागेल तसं तूप तुम्ही यामध्ये घालायचं आहे, ॲड करायचं आहे. मिश्रण हळूहळू पातळ करायचं आहे आपल्याला. 1 चमचा तूप घालून अंदाजे तूप घाला, जास्तही तूप होता कामा नये. थोडंसं मिश्रण असं सैलसर पडायला लागलं तूप घालून
की समजायचं आता आपलं हे मिश्रण तयार आहे आणि मग तूप घालणं बंद करायचं. तर आता थोडंसं पहा सैल पडलेलं आहे. हे जे मिश्रण आहे मी भाजते रव्याचं आणि बेसनाचं, ते थोडंसं सैल पडायला लागलेलं आहे. तर आता शेवटचा 1 चमचा मी यामध्ये घालणार आहे तूप आणि ते छान मग असं पातळ होणार आहे मिश्रण. तर मिश्रण पातळ झालं की तूप घालणं बंद करा. आता हे सगळं व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आणि ही जी प्रोसेस आहे भाजण्याची ना, तुम्ही 20 मिनटं कमीत कमी हे मिश्रण भाजायला हवं. अर्धा तास जर बारीक गॅसवर भाजलं तरीही चालेल आणि सगळी जी प्रोसेस आहे बेसन पिठाचे लाडू करा किंवा बर्फी करा, पण बारीक गॅसवरच आपल्याला हे बेसन पीठ भाजायचं आहे, जेणेकरून त्याचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईल आणि आपल्याला ही बेसन बर्फी बाधणारसुद्धा नाही. तर तुम्ही याचे लाडूसुद्धा करू शकता आणि बेसन बर्फीसुद्धा करू शकता. तर तुम्हाला मी सांगते की लाडू आणि बेसन बर्फीमध्ये फरक काय आहे तुम्हाला पुढे कळेलच आणि मी सांगणारच आहे. तर थोडंसं पहा, मी इथे शेवटचा 1 चमचा तूप घातलेलं आहे. आता ते मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे. तर पातळ होणार आहे हे मिश्रण आता. तर हे पातळ मिश्रण जे आहे ते आपल्याला बरोबर 20 मिनटं मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे. जोवर घराच्या बाहेर वास जात नाही तोवर मिश्रण भाजलं नाही असं समजायचं. जोवर तुम्हाला कोणी सांगायला येत नाही की वास खूप छान येतोय, तोवर हे मिश्रण छान भाजतच राहायचं आहे आपल्याला. तर आता भाजता भाजता इथे गप्पा मारते तुमच्याबरोबर. तर सगळी कामं वगैरे अगदी व्यवस्थित आवरून झाली, पण झालं असं, जेवणं वगैरे झाली आणि मग नंतर 1च्या दरम्यान असा जो पाऊस पडायला सुरुवात झाली, तर मग 2-3 वाजेपर्यंत व्यवस्थित असा पाऊस उघडलाच नाही. म्हणजे बारीक बारीक येतच होता. मग नंतर संध्याकाळी हळूहळू उघडायला लागला. 5 वाजता जरा ऊन पडलं. मग विचार केला की आता वातावरण व्यवस्थित आहे तर चकली करायला घेऊया. 5 वाजता मी चकली केली. चकली पण मस्त झाली. जर मी पावसामध्ये चकली केली असती तर ती सगळीच अशी मऊ पडली असती. आणि आता मी तुमच्याबरोबर हे जे प्रमाण शेअर करते आहे बेसन बर्फीचं, ते अगदी परफेक्ट आहे. मी खूप वेळा ही बेसन बर्फी केलेली आहे आणि कसं आहे, लाडू वगैरे वळत बसण्यापेक्षा ना ती बर्फी केलेली परवडते. आणि मग असे किती प्रकारचे लाडू होतात. शेवचे लाडू करतो आपण, बरं त्यानंतर रव्याचे लाडू करतो. मग बेसनाचे लाडू खायला नको वाटतं. मग बेसन बर्फी जरा बरी वाटते म्हणून मग मी दरवेळेस बेसन बर्फीच करते. तर 20 मिनिटं छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता पहा, मी इथं बसलेली आहे कारण दिवसभर माझे पायसुद्धा खूप दुखत आहेत. तर मस्तपैकी कट्ट्यावर मांडी घालून बसले आणि आपलं असं निवांत बसायचं हलवत. 20 मिनटं आपल्याला छान हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे. तर 20 मिनटं आपल्याला छान भाजायचं आहे. जोवर इथला वास लांबपर्यंत जात नाही आणि कोणी म्हणत नाही की वास छान येतोय, तोवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. विचारायचं थोड्या थोड्या वेळेला, वास येतोय का, वास येतोय का आणि मग जर कोणी म्हणालं की हां आता वास येतोय छान, की मग समजायचं की हे आपलं पीठ भाजलेलं आहे. आता हे बेसन पीठ व्यवस्थित छान भाजलेलं आहे. तुम्ही बघत असाल छान लालसर झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे खूपही थंड नाही करायचं, थोडंसं कोमट करायचं आहे आणि कोमट झालं की त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पिठी साखर घालताना कॅमेरा बंद होता त्यामुळे तुम्हाला इथे दिसलं नसेल. पिठी साखर घालून मिक्स करायचं आहे मिश्रण आणि आपल्याला या थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. थाळीमध्ये ओतताना खाली थाळीला तूप लावायचं आहे, मगच मिश्रण आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे. आणि छान आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे वडीवर. तर त्यावर तुम्ही पिस्ता, बदाम, काजू, मनुके तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही घालू शकता. बेसन पीठ थाळीमध्ये ओतल्यानंतर थाळी 2 ते 3 वेळा छान टॅप करायची आहे आणि अशाने काय होईल की बुडबुडे येणार नाहीत आणि बेसन पीठ छान घट्ट बसेल. तर झाली आपली बेसन बर्फी तयार. तर आत्ता पहा, जेवण वगैरे झालेली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपली चकली आणि बेसन बर्फी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं बेसन बर्फी किती छान दिसते. तर काही चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण हे सारण जे आहे ना ते जास्त थंड झाले की घट्ट होतं आणि मग घट्ट झाले की याची बर्फी करता येत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला जर बर्फी करायची असेल तर थोडंसं ते गरम करून घ्या, लगेचच पातळ होतं, त्याची बर्फी होऊ शकते. जर तुम्हाला या सारणाचे लाडू वळायचे असतील तर तुम्ही काय करायचं, ते जे सारण आहे ना ते थंड झाल्यानंतर थोडं घट्ट होतं, मग पातळ पण नाही आणि लाडू वळण्यासारखं घट्ट पण नाही असं होतं. तर मग थोडंसं बेसन पीठ जे आहे ना ते भाजायचं, कोरडं भाजायचं, तुपामध्ये नाही भाजायचं. थोडंसं भाजलं ना थोडं 1-2 थेंब तुम्ही तुपाचे टाकले ना तरी चालतील. आणि कारण कोरडं भाजलं तर मग करपणार ते. मग थोडंसं तूप टाकायचं, अगदी अर्धा चमचा, आणि ते भाजायचं बेसन पीठ आणि या मिश्रणामध्ये मिक्स करायचं.
आणि ते हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. त्याचे लाडू वळता येऊ शकतात. जर तुम्हाला लाडू वळायचे नसतील तर तुम्ही थोडंसं गरम करा आणि मी असं जे पसरवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ताटलीमध्ये पसरवू शकता. हे मोठं ताट आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे मी आधी आणि मग त्यामध्ये हे मिश्रण पसरवलेलं आहे. आता सकाळपर्यंत हे व्यवस्थित सेट होईल. मग वडी कशी झालेली आहे ती सकाळी तुम्हाला बघायला मिळेल. जेव्हा मी ना साखर ॲड केली या मिश्रणामध्ये ना, तेव्हा तर चुकून माझ्याकडनं कॅमेरा बंद राहिला. पण तुम्हाला मी प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित सांगितली. तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि मग मी जेव्हा इथून पुढे व्हिडिओ अपलोड करेन ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर परत भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.